ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्तीचं किंवा माणसाचं तारण व्हावं अशी परमेश्वराची मूळची योजना आहे. कुठल्याही व्यक्तीचं पापामध्ये नाश होऊ नये असं परमेश्वराला वाटत असते आणि म्हणूनच जगाच्या तारणासाठी, मनुष्याच्या हितासाठी आपल्याला पापाच्या अंधारातून काढून प्रकाशामध्ये आणण्यासाठी स्वतः देवाने योजना आखली. आपला एकुलते एक पुत्र पाठवून आणि स्वतःचा अमूल्य रक्त सांडून त्याने आपल्या सर्वांसाठी तारणाचा मार्ग मोकळा केलेला आहे. आपल्या सर्वांना त्या पापाच्या साम्राज्यातून काढून प्रकाशामध्ये आणलेला आहे. परंतु नेहमी परमेश्वर रेडीमेड तारण कधीच मनुष्याच्या हातामध्ये देत नसतो. तर परमेश्वर देखील मनुष्याकडून काहीतरी गोष्टीची अपेक्षा करत असतो. आणि जेव्हा व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो, स्वतःच्या जीवनाद्वारे परमेश्वराचं मन जिंकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो तारण मार्ग त्या व्यक्तीला सापडत असतो. तो मार्ग कुठला आहे? परमेश्वर नक्की आपल्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत असतो? तर परमेश्वर आपल्याकडून खऱ्या पश्चातापाची अपेक्षा करत असतो. असं सांगतात की मनुष्य कितीही पापी असला, जर खऱ्या अंतःकरणाने तो पश्चातापी करून आपल्या जीवनामध्ये बदल घडून खरोखरच तो प्रकाशाचा मार्ग पकडत असेल, परमेश्वराने दाखवून दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करत असेल, परमेश्वराची आज्ञा पालन करत असतील, तर नक्कीच परमेश्वर त्या व्यक्तीसाठी तारणाचा मार्ग उघडा करत असतो. त्या व्यक्तीने केलेल्या पापांची देखील परमेश्वर आठवण करून देत नाही. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती केवळ पोकळ आश्वासन देत असतो, मी पश्चाताप केलं आहे, हे फक्त दाखवण्यासाठी किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपलं जीवन बदलत नाही, त्या व्यक्तीला तारण प्राप्त होऊ शकत नाही. आणि ही परिस्थिती आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसत आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त दोन शहरांना जरूर काही त्याच्यावरती भडकत आहे, त्याच्यावरती थोडासा रागवत आहे आणि त्यांना सांगत आहे की कितीतरी वेळा मी तुम्हाला संधी दिली होती पश्चाताप करण्यासाठी, कितीतरी वेळा परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी देऊन सुद्धा तुम्ही पश्चाताप केला नाही. हे दोन शहर म्हणजेच खरोजिना आणि बेतसेदा, या दोन शहरांना जणू काही प्रभू येशू ख्रिस्त ताकीद देत आहे की तुम्ही शेवटच्या दिवशी परमेश्वराला दोष देऊ शकणार नाही, कारण तुम्हाला संधी असून देखील तुम्ही त्या संधीचा फायदा घेतला नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारामधील उदाहरण देत आहे. जर जी संधी तुम्हाला दिली होती, ती संधी जुन्या करारामध्ये त्या सदोम आणि गमोर या दोन शहरातील लोकांना दिली असती, कदाचित त्या लोकांनी पश्चाताप केला असता. प्रभू येशू ख्रिस्त या दोन शहरांना त्या जुन्या करारातील दोन शहराचं उदाहरण का देत आहे? कारण जुन्या करारामध्ये सदोम आणि गमोरा या शहरांवरती काय झालेलं होतं? लोकांवरती तो गंधरच आलेला होता. लोकांच्या त्या वाईट कार्यामुळे ते मृत्युमुखी झालेले होते. त्यांना तेवढी संधी मिळालेली नव्हती. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी स्वतः तुमच्याकडे येत आहे, मी स्वतः तुम्हाला पश्चातापाचा मार्ग उघडा केलेला आहे, स्वतः तारण प्राप्ती देण्यासाठी झटत आहे, मात्र तुम्ही माझ्याकडे कानाडोळा करत आहात, तुम्ही माझं ऐकून न ऐकल्यासारखं करत आहात. आणि हीच खंत आज प्रभू येशू ख्रिस्ताला होत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, शेवटच्या दिवशी त्या माणसाची, त्या व्यक्तीची केवढी दुर्दशा होणार, ज्या व्यक्तीला संधी असून देखील त्यांनी कधीच त्या संधीचा फायदा केला नाही. होय, आपल्या सर्वांना नवीन दिवस म्हणजेच पश्चातापाचा नवीन संधी असते. परमेश्वर नवीन संधी दररोज न चुकता आपल्याला देत असतो. आपण चुकून सुद्धा परमेश्वराचे आभार मानत नाही, परंतु परमेश्वर न चुकता आपला नवीन दिवस देऊन, नवीन संधी देऊन पश्चातापाचा मार्ग मोकळा करत असतो, तारणाचा मार्ग मोकळा करत असतो. परंतु खरोखरच आपण त्या बेतसेदा आणि खरोजन सारख्या शहरासारखा आपण देवाच्या बोलण्याकडे, वाणीकडे पाठ दाखवतो का? किंवा त्याची आपण वाणी धुडकावून लावतो का? किंवा त्याने जी दिलेली संधी आहे त्याचा आपण गैरफायदा घेतो का? की खरोखरच आपण त्या संधीचा फायदा करून पश्चातापाचा मार्ग अवलंबून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न करतो? आपण या संधीचा फायदा घेऊया
आज 2 शहरांचं उदाहरण देऊन जणू काही परमेश्वर आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी देत आहे, ताकीद देत आहे की जर आपण संधीचा फायदा केला नाही, जर आपण पश्चाताप केला नाही, जर आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणला नाही, तर शेवटी आपण परमेश्वराला दोष देऊ शकणार नाही. आपण स्वतःसाठी खड्डा तयार करत असतो आणि त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. आणि म्हणूनच आज जी संधी परमेश्वराने दिलेली आहे त्या संधीचा फायदा करूया आणि चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, पश्चातापाचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वर आपल्या जीवनाकडे पाहून, पश्चातापाकडे पाहून, बदललेल्या जीवनाकडे पाहून आपल्याला नक्कीच पापाची क्षमा करून आपल्याला तारण प्राप्ती मिळवून देणार आहे. आमेन.